आदित्य नेहमी कामात बुडालेला. आई त्याला बोलायची, "अरे आदित्य बेटा, बैस माझ्याजवळ, थोडं बोल." मित्र त्याला फोन करायचे, पण तो मित्रांना सांगायचा, की "नंतर बोलू." असं करत-करत तिच्या मित्राचं अचानक निधन होतं आणि तो एकदम असा शॉक होतो. त्या मित्रासाठी मी वेळ का दिला नाही? तो अपराधीपणा, तो पश्चात्ताप त्याला आतून पोखरू लागतो. इथे सायकॉलॉजी असं सांगते, की जेव्हा नात्यामध्ये हरवलेला वेळ आपल्याला अपराधीपणाची भावना निर्माण करतो आणि ती जखम आपल्या मनावर खोलवर रुजते आणि त्यामुळे निद्रानाश होतो, एकटेपणा, नैराश्य आणि अशा वेळी सायकॉलॉजीची गरज आपल्याला भासते. पण सायकॉलॉजिस्ट हे फक्त आपलं म्हणणं ऐकून घेत नाही, तर आपल्याला त्यातून ते मार्ग देखील सांगत असतात. फक्त ऐकून त्या वेदनांना दिलेला अर्थ ते समजून घेतात, क्षमा करायला शिकवतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजचं महत्त्व कसं ओळखायचं हे देखील ते शिकवत असतात. मग आदित्यने ठरवलं, की आपल्या जवळच्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना आपण 1 मिनिटं का होईना वेळ देणार. कारण पैसा हा मिळवता येतो, पण वेळ आणि माणसं मिळवता येत नाही, हे त्याच्या लक्षात आलं.